बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। मनसे विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन सोहळा होणार आहे। सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। राज ठाकरे मनसे नेत्यांना संबोधित करणार आहेत। राज ठाकरे मनसे नेत्यांना यावेळी संबोधित करणार आहेत। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे। सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। राज ठाकरे मनसे नेत्यांना संबोधित करणार आहेत। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 1 महिना होऊनही अद्याप प्रशासनाकडून अहवाल नाही। दुर्घटनेनंतर अहवाल 7 दिवसात देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेशही होते, मात्र अद्याप अहवाल नाही। चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची दुसऱ्यांदा चौकशी होणार असून नव्याने अहवाल सादर केला जाईल। मात्र कुर्ला येथील साकीनाका दुर्घटनेचा अहवाल कधी येईल असा सवाल आता त्यानिमित्ताने उपस्थित होतो। आपण पाहतोय साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। दुर्घटनेनंतर 7 दिवसात अहवाल देण्याचे आदेश होते, मात्र साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल कधी येणार हा प्रश्न अद्याप निर्माण झाला आहे। 1 महिना उलटलेला आहे तरी सुद्धा अद्याप या प्रकारे अहवाल आलेला नाही। मात्र या संदर्भात आता अहवाल नेमका कधी येतो, अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। दुर्घटनेनंतर 7 दिवसात अहवाल येणं अपेक्षित होतं। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल कधी येणार हा प्रश्न निर्माण। ब्रेकिंग न्यूज पाहूया। अमरावतीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। अमरावतीमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्ह्यात तब्बल 140 गावांना पुराचा फटका बसला। पुरात बुडून लोकांचा मृत्यू झाला। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अमरावतीमधली आपण दृश्य पाहतोय, घरं सुद्धा पडलेली आहेत, त्या ठिकाणची आपण दृश्य आहे। त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।